नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या अपडेटमध्ये मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आजची महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची बातमी, कालच राज्य सरकारच्या वित्त खात्यानं म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटनं मुख्यमंत्री मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम जारी केलेली आहे. ही स्कीम अधिसूचित केलेली आहे. विशेष करून इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या प्रमोशनसाठी, औद्योगिक विकासाच्या प्रोत्साहनासाठी ही खास योजना जारी करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत स्थानिक गोंयकार जे युवक आहेत, बेरोजगार युवक आहेत आणि विशेष करून महिला आहेत, त्यांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करावं, उद्योग क्षेत्रात त्यांनी यावं आणि त्यांनी इतरांना रोजगार प्राप्त करून द्यावेत आणि स्वतःचा उद्योग स्थापन करावा. या निव्वळ चांगल्या उद्देशाने ही स्कीम नव्याने जारी करण्यात आलेली आहे. आणि या स्कीमचं नाव मुख्यमंत्री मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम असं ठेवण्यात आलेलं आहे. आता ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेचा कशा पद्धतीनं लाभ मिळणार आहे, कुणाला लाभ मिळणार आहे आणि या योजनेतून नेमकं सरकारचं लक्ष काय आहे, असे वेगवेगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. प्रामुख्याने ही योजना जी आहे ती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट प्रमोशनसाठी आहे. आणि विशेष करून हे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट प्रमोशन करताना त्याच्यात स्थानिकांना जास्तीत जास्त स्थानिक युवकांनी उद्योजक बनावं, उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावं आणि स्थानिक युवकांनी केवळ सरकारी नोकऱ्यांच्या मागे न धावता उद्योगात पदार्पण करून स्वतःचे उद्योग स्थापन करावे, जेणेकरून इतरांनाही रोजगार प्राप्त करता येईल. या उद्देशानं ही योजना आखण्यात आलेली आहे. आणि विशेष करून जे अंतर्गत तालुके आहेत, या अंतर्गत तालुक्यातल्या औद्योगिक वसाहतीमधील लोकांनाच, स्थानिकांनाच याच्यात प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्यात प्रामुख्याने पेडणे, सत्तरी, सांगे, केपे, काणकोण, बिचोली आणि धारबांदोडा या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मुळात ही योजना नेमकी काय आहे याचा आपण मागोवा घेणार आहोत. आता राज्य सरकारची यापूर्वी इंटरेस्ट रिबेट स्कीम ही ऑलरेडी कार्यरत होती. फार जुनी स्कीम, जी विशेषत्वाने स्थानिक उद्योजकांना, ज्यांनी उद्योग स्थापन केलेले आहेत वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतीत, त्यांना विशेष व्याजात रिबेट देण्यासंबंधीची ही स्कीम यापूर्वी जारी करण्यात आली होती, जेणेकरून स्थानिकांना प्रोत्साहन मिळावं. खऱ्या अर्थानं ही स्कीम जरी जारी करण्यात आली तरीही स्थानिक मोठ्या प्रमाणात उद्योगात येत नसल्याचं आढळून आल्यामुळे त्या स्कीमला मोठा प्रतिसाद मिळाला नाही. मग त्याच्यानंतर 2012मध्ये या इंटरेस्ट रिबेट स्कीममध्ये काही सुधारणा घडवून मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम 2012 ही अधिसूचित करण्यात आली. म्हणजे 2012मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी ताबा घेतला आणि त्यांनी ही एक नवी स्कीम मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम 2012 म्हणजे सुधारित इंटरेस्ट रिबेट स्कीम 2012 ही जारी केली. यापूर्वीची जी इंटरेस्ट रिबेट स्कीम होती त्यात काही सुधारणा घडवून आणि त्याच्यात नवीन लाभ प्राप्त करून देऊन ही योजना अधिसूचित करण्यात आली. आणि या योजनेचा लक्ष, या योजनेचे टार्गेट हेच होते की ग्रामीण भागातल्या जे ग्रामीण तालुके आहेत, जे मागास तालुके आहेत, जे विकासापासून अजूनही वंचित आहेत, या तालुक्यातल्या स्थानिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना जास्तीत जास्त उद्योग स्थापन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्याच्यासाठी त्यांना खास विशेष EDC मार्फत त्यांना कर्ज देणं आणि या कर्जाची परतफेड जर त्यांनी रेग्युलर पद्धतीने केली तर त्यांना त्याच्यात इंटरेस्ट रिबेट देणं, जेणेकरून त्यांना त्या उद्योग स्थापनेमध्ये त्याचा लाभ मिळू शकतो. आता 2012मध्ये जी मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम अधिसूचित करण्यात आली होती, त्या स्कीमचा कार्यकाळ हा 5 वर्ष ठेवण्यात आला होता. तो म्हणजे 2012 ते 2017 पर्यंत ती स्कीम अधिसूचित करण्यात आली होती. त्याच्यानंतर मग 2017मध्ये त्या योजनेचा कार्यकाळ संपल्यानंतर या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आणि ही योजना 31 मार्च
2023 पर्यंत कार्यरत होती। या योजनेअंतर्गत वर्षाकाठी तब्बल 40 लाख रुपयापर्यंत रिबेट ही मिळू शकत होती। अशा पद्धतीची ही खूप महत्त्वाची अशा पद्धतीची ही योजना होती। 40 लाख रुपयापर्यंत रिबेट म्हणजे खूप फार मोठी रक्कम आहे ही। आणि या रकमेअंतर्गत जर कर्जाची परतफेड व्यवस्थित पद्धतीने जर झाली, आगाऊ जर कर्जफेड झाली, तर वेगवेगळ्या पद्धतीनं लाभ देण्यात येत होते। आणि हे लाभ 40 लाख रुपयापर्यंत उद्योगांना या योजनेचा लाभ मिळू शकत होता। आता या योजनेचा लाभ कुणाला मिळत होता, तो म्हणजे विशेष म्हणजे स्थानिक। आणि विशेष म्हणजे या योजनेत पहिल्यांदाच म्हणजे 2012 साली जेव्हा ही योजना अधिसूचित झाली, त्या योजनेत पहिल्यांदाच पर्सन्स ऑफ गोवन ओरिजिन हे नाव अधिसूचित करण्यात आलं होतं। म्हणजे कोण कोण उद्योजक, कोण कोण व्यक्ती या योजनेला पात्र ठरू शकतात, या यादी अंतर्गत पर्सन्स ऑफ गोवन ओरिजिन असा उल्लेख या योजनेत आपल्याला मिळतो। म्हणजे याच्यानंतर मग रिव्हॉल्युशनरी गोवनची पोगो ही चळवळ सुरू झाली। आणि पोगो हा शब्द कसा आला असा आपण नेहमी प्रश्न विचारत होतो। परंतु जेव्हा आम्ही ह्या योजनेचा अभ्यास करत होतो 2012 सालीच्या, त्या योजनेत पर्सन ऑफ गोवन ओरिजिन या शब्दाचा या ठिकाणी उल्लेख आहे। तर एलिजिबिलिटी जे गोवन आहेत, स्थानिक आहेत, ज्यांचा 15 वर्षांचा रहिवासी दाखला या ठिकाणी आहे, त्या व्यतिरिक्त पर्सन ऑफ गोवन ओरिजिन आणि नॉन रेझिडंट गोवन अशा पद्धतीनं या लोकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकत होता। ही योजना प्रामुख्याने उद्योग स्थापन करण्यासाठी ज्या उद्योजकांनी किंवा ज्या बेरोजगार युवकांनी EDC मार्फत जे लोन घेतलेलं आहे, केवळ त्याच कर्जांसाठी ही योजना लागू होते। अन्य तुम्ही खाजगी बँकातून जर कर्ज काढलं असेल आणि जर तुम्ही उद्योग स्थापन केला असेल तर त्यांना ही योजना लागू नाही। केवळ आणि केवळ EDC मार्फत, आणि EDC याची स्थापना मुळात याच उद्देशाने करण्यात आलेली आहे की आर्थिक विकासासाठी ज्या काही योजनांनी प्रामुख्याने इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी जर उद्योग स्थापन होत असतील तर त्या उद्योगांना कर्ज पुरवठा करणं, त्या उद्योगांना इंटरेस्ट रिबेट देणं, त्या उद्योगांना प्रोत्साहन देणं, या उद्देशानेच EDCची स्थापना करण्यात आली होती। आणि त्याचमुळे EDC अंतर्गत जी कर्ज घेतली जातात त्या कर्जांना या योजनेखाली हा लाभ देण्यात येत होता। आता विशेष म्हणजे ही जी कर्ज EDC मार्फत दिली जातात ती प्रामुख्याने 9.5 ते 12% या व्याजदरानं ही कर्ज दिली जातात। आणि या कर्जावर जी ही इंटरेस्ट रिबेट स्कीम सरकारने अधिसूचित केली होती 2012 मध्ये, त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं रिबेट देण्यात येत होती। त्याच्यात समजा तुमचा हप्ता जर अमुक एका दिवशी ठराविक तारखेला जर निश्चित करण्यात आला असेल आणि तुम्ही आगाऊ जर तुम्ही तुमचा हप्ता भरला तर त्याच्यात तुम्हाला एक ठराविक रक्कम ही रिबेट मिळत होती। बाकीच्या इतर याच्यात म्हणजे तुम्ही मागास तालुके जे आहेत त्या तालुक्यामध्ये जर तुम्ही तुमचे उद्योग स्थापन केले तर अधिसूचित केलेल्या तालुक्यामध्ये म्हणजे त्याच्यात पेडणे, सत्तरी, सांगे, केपे, काणकोण, बिचोली, धारबांदोड या तालुक्यात जर तुम्ही तुमचे उद्योग स्थापन केले तर तिथं थेट 5% ही रिबेट या योजनेअंतर्गत देण्यात येते। म्हणजे आपण जर या रिबेटची जर आपण सगळी जर रेट ऑफ इंटरेस्ट बघितला तर निव्वळ 9% जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर 7% तुम्हाला या योजनेअंतर्गत रिबेट मिळू शकते। म्हणजे कर्ज केवळ तुम्हाला 2% व्याजानं कर्ज तुम्ही घेतलं असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे एवढी सुटसुटीत आणि एवढी चांगली अशा पद्धतीची ही योजना सरकारनं तयार केलेली आहे। आणि या योजनेचा लाभ ज्या पद्धतीनं स्थानिक युवकांनी घेणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं मात्र स्थानिक युवकांनी याचा लाभ घेतल्याचं आपल्याला दिसत नाही। केवळ ही योजना सुरू झाल्यानंतर 18.04 crores 18.04 कोटी रुपयांचं वितरण या रिबेट स्कीम अंडर करण्यात आलं आणि त्याच्यात 86 लोकांना या योजनेचा लाभ मिळाल्याची आकडेवारी आम्हाला प्राप्त झालेली आहे। आता विषय असा आहे की सुरुवातीची इंटरेस्ट रिबेट स्कीम, त्याच्यानंतर मग 2012 मध्ये मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम
असं त्याचं नामांतरण करण्यात आलं, काय सुधारणा करण्यात आला। आणि काल जी स्कीम जारी करण्यात आली त्या स्कीमचं नाव, त्या योजनेचं नाव मुख्यमंत्री मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम MMIRS असं त्याला नाव देण्यात आलं आहे। म्हणजे मनोहर पर्रीकरांनी इंटरेस्ट रिबेट स्कीममध्ये आपला एक मॉडिफाईड शब्द ॲड केला, मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम। आणि आता डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्या मॉडिफाईडमध्ये मुख्यमंत्री या नावाचा त्याच्यात समावेश केलेला आहे। आणि आता ही योजना मुख्यमंत्री मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम अशी करण्यात आलेली आहे। आणि ही योजना पुढच्या 5 वर्षांसाठी लागू असेल, म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2028 पर्यंत ही योजना लागू असणार आहे। आणि या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे इंटरेस्ट रिबेट देण्याचं सरकारनं निश्चित केलेलं आहे। आता याच्यात एक गोष्ट आहे की मागची जी योजना होती 2012ची, त्या योजनेअंतर्गत वर्षाकाठी जवळजवळ 40 लाख रुपयापर्यंत रिबेट तुम्हाला मिळू शकत होती। ही रक्कम, ही सूट आता कमी करून ती 25 लाख रुपयापर्यंत आणण्यात आलेली आहे। आता एकीकडे सरकार या उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं निश्चित करत आहे आणि दुसरीकडे या रिबेटची रक्कम मात्र सरकारनं कमी केलेली आहे। याचा नेमका अर्थ काय हे जरी समजू शकत नसलं तरी मला वाटतं ज्या पद्धतीनं या योजनेला थंडा प्रतिसाद मिळाला त्याचमुळे असेल कदाचित की सरकारनं हे प्रमाण कमी केलं असेल। 40 लाख जी रिबेट मिळू शकत होती वर्षाकाठी ती सरकारनं कमी करून आता 25 लाख रुपयापर्यंत वर्षाकाठी तुम्हाला रिबेट मिळू शकते, अशी सुधारणा या योजनेत केलेली आहे। बाकीच्या ज्या अटी आहेत त्या अटी जवळजवळ तशाच पद्धतीच्या आहेत, फक्त त्याच्यात मुख्यमंत्री हे नाव त्याच्यात जोडण्यात आलेलं आहे आणि या योजनेला मुख्यमंत्री मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम असं नाव देण्यात आलेलं आहे। आता या दोन्ही ज्या योजना आहेत, दोन्ही नाही तर या तिन्ही ज्या योजना आहेत, म्हणजे सुरुवातीची इंटरेस्ट रिबेट स्कीम, मग 2012 मध्ये मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम आणि आता 2023 ची मुख्यमंत्री मॉडिफाईड इंटरेस्ट स्कीम, नावं बदलण्यात आलेले आहेत, परंतु या योजनेचा निश्चित लाभ टार्गेटेड ग्रुप्सना हा लाभ मिळवून देण्यासाठी कुठेतरी आपली सरकारी यंत्रणा कमी पडली आहे असं याच्यातनं म्हणावं लागणार आहे। आता त्या अनुषंगाने मग उद्योग खातं असणार, GIDC असणार, सरकारची वेगवेगळी इतर खाती असणार। असं का, म्हणजे एवढी सूट व्याजात देऊनही गोंयकार स्थानिक युवक हे उद्योजकतेमध्ये का पुढे येत नाहीत हा खरा प्रश्न आहे। आणि या प्रश्नावरती नेहमी चर्चा सुरू असते, या प्रश्नावरती नेहमी डिबेट सुरू असते, या प्रश्नावरती वेगवेगळ्या तज्ज्ञांकडनं मतं मांडली जातात, परंतु सरकारी योजना कार्यरत असूनही स्थानिक युवक का पुढे येत नाही याचं उत्तर जोपर्यंत शोधलं जात नाही तोपर्यंत या योजनेला तशा पद्धतीनं प्रतिसाद मिळू शकत नाही, हेच याच्यातनं आपल्याला दिसून येतं। म्हणजे ही योजना सुरू झाल्यानंतर गेल्या 5 वर्षात 2012 मध्ये ही योजना सुरू झाली होती, आपण आता 2023 मध्ये आलोत, म्हणजे ही 12 वर्ष आणि त्यापूर्वी इंटरेस्ट रिबेट स्कीम एवढं असूनही जी आकडेवारी समोर येते ती आकडेवारी जर आपण बघितली तर या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही, हे सत्य आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे। आता प्रश्न असा आहे की गोव्यातल्या औद्योगिक विकासासंबंधीची किंवा औद्योगिक क्षेत्रासंबंधीची नेमकी परिस्थिती काय आहे याचा आपण आढावा या निमित्तानं घेणार आहोत। आता राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत, इंडस्ट्रियल इस्टेट आहेत। राज्य सरकारच्या GIDC म्हणजे गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या महामंडळाच्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात तर या वेबसाईटवरती जी माहिती मिळते त्या माहितीवरून राज्यात 24 औद्योगिक वसाहती इंडस्ट्रियल इस्टेट स्थापन करण्यात आलेत। आता या 24 औद्योगिक वसाहती कुठल्या कुठल्या आहेत आणि या प्रत्येक औद्योगिक वसाहतीमध्ये किती उद्योग सुरू करण्यात आले किंवा किती उद्योग त्या ठिकाणी कार्यरत आहेत याची ही आकडेवारी आपल्याला या वेबसाईटवरती मिळते। परंतु इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ही आकडेवारी जी वेबसाईटवरती आपल्याला मिळते आणि प्रत्यक्ष तुम्ही त्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जर तुम्ही भेट देत असाल तर तुम्हाला नेमकं वेगळं चित्र त्या ठिकाणी दिसून येईल। कारण इथे नावासाठी अमुक प्लॉट किंवा अमुक युनिट अमुक एका कंपनीचं आहे असं या वेबसाईटवरती असलं
तरी प्रत्यक्षात इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गेल्यानंतर काही युनिट्स सुरूच झाल्या नाहीत, काही युनिट्स बऱ्याच काळापासून बंद आहेत आणि काही युनिट्सची परिस्थिती बघायला नको अशी भीषण परिस्थिती वेगवेगळ्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर आपण सर्वात प्रथम पाहूया की कुठे कुठे इंडस्ट्रियल इस्टेट आहेत आणि प्रत्येक इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये किती उद्योग त्या ठिकाणी सुरू केल्याची आकडेवारी ही आपल्या GIDCच्या वेबसाईटवरती दाखवण्यात येते। आता बेतोडा या ठिकाणी जी इंडस्ट्रियल इस्टेट आहे तिथे 125 युनिट्स आहेत। त्याच्यानंतर बिचोली 139 युनिट्स आहेत, काणकोणा 63 युनिट्स आहेत, कोलवाळ 28 युनिट्स आहेत, खोर्ली 132 युनिट्स आहेत, कुंकोळी इंडस्ट्रियल इस्टेट 155 युनिट्स आहेत, धारबांदोडा इंडस्ट्रियल इस्टेट अधिसूचित झाली परंतु त्या ठिकाणी अद्याप एकही युनिट सुरू झालेलं नाही। होंडा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 77 युनिट्स आहेत, काकोडा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 123 युनिट्स आहेत, कुंडई इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 427 युनिट्स आहेत, लाटंबारसे जी डिचोली तालुक्यामध्ये येते त्या ठिकाणी फक्त एकच मेसर्स युनिकॉम लॅबोरेटरीज हे युनिट स्थापन झाल्याची नोंद आहे, परंतु प्रत्यक्षात तिथं हे युनिट सुरू झाले काय हा खरा प्रश्न आहे, कारण विधानसभेत हा विषय नेहमीच चर्चेला येतो। त्याच्यानंतर मडकई इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 103 युनिट्स, म्हापसा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 40 युनिट्स, मरगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 163 युनिट्स, पंचवाडी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 33 युनिट्स, पियर्ण इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 126 युनिट्स, पिसुर्ले इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 80 युनिट्स, किटला या ठिकाणी जी इंडस्ट्रियल इस्टेट आहे तिथं मात्र एकही युनिट सुरू झालेलं नाही, मोठ्या प्रमाणात तिथं जागा संपादन करून ठेवलेली आहे। अलीकडेच याच विधानसभेत आल्टॉन डिकोस्टा जे आमदार आहेत केपेचे त्यांनी हा विषय उपस्थित केला होता आणि त्याला उद्योगमंत्री मॉविन गुदिनो यांनीही उत्तर दिलं होतं, परंतु किटला या ठिकाणी अद्याप एकही युनिट सुरू झालेलं नाही। त्यांच्यानंतर सांकवाळ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 199 युनिट, सांगे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 7 युनिट, शिरोडा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 11 युनिट, थिवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 137 युनिट, तुयेम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 122 युनिट्स आणि वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये 505 युनिट। म्हणजे सगळ्यात मोठी इंडस्ट्रियल इस्टेट गोव्यातली कुठली असेल तर ती वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट आहे, जिथं वेबसाईटच्या आकडेवारीनुसार 505 युनिट्स कार्यरत आहेत। आता ही एवढी मोठी यादी आपल्याला या वेबसाईटवरती पाहायला मिळते, परंतु ही जर आपण यादी बघितली तर या यादीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रोजगार या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये उपलब्ध होणं अपेक्षित होतं, परंतु चित्र मात्र पूर्णपणे वेगळं आपल्याला दिसतं। इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जे रोजगार निर्माण होतात ते प्रामुख्याने हे परप्रांतीय किंवा स्थलांतरित जे कामगार आहेत त्यांनी व्यापलेले आहेत। आता त्यांनी का व्यापलेले आहेत, आपले गोमंतकीय तिथं का काम करत नाहीत, या प्रश्नाची जर उत्तर आपल्याला पाहायची असेल तर जे रोजगार या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये तयार होतात किंवा निर्मिले जातात त्या रोजगारांसाठीचं कौशल्य स्किल हे आपल्याकडे मिळत नसल्यामुळेच या सगळ्या उद्योगांना बाहेरून कामगार आणावे लागतात आणि त्यामुळेच गोव्यातल्या लोकांना, गोव्यातल्या बेरोजगारांना कमीच कमी अशा पद्धतीचे रोजगार या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये उपलब्ध होतात। म्हणजे खरं म्हणजे गोव्यातलं इंडस्ट्रियल धोरण किंवा इंडस्ट्रियल इस्टेट स्थापन करण्यामागचं धोरण जर काय असेल तर इथं मोठ्या प्रमाणात उद्योग स्थापन करणं, इन्व्हेस्टमेंटला प्रोत्साहन देणं आणि मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार देणं अशा पद्धतीचं हे मूळ उद्देश आणि मूळ ध्येय हे उद्योग प्रमोशन किंवा औद्योगिक वसाहत स्थापने मागच्या धोरणाचं आहे। परंतु या धोरणाच्या नेमक्या उलट्या पद्धतीनं आपली वाटचाल सुरू आहे। जे उद्योग या ठिकाणी सुरू केले जातात किंवा ज्या उद्योगांना इथं परवानगी दिली जाते त्या उद्योगात आपल्या स्थानिक पातळीवरचे युवक किंवा बेरोजगार काम करू शकत नाही हे माहीत असूनही अशा उद्योगांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातं। आता यामागे नेमकं कुणाचं हित आहे आणि यामागे नेमकं गणित काय आहे हे मात्र अद्याप कुणीही त्याचं उत्तर शोधू शकलेलं नाही। आपलं जरी धोरण असलं की 80% रोजगार हे स्थानिकांना उपलब्ध करून देणं हे आपलं औद्योगिक धोरण सांगतं, परंतु तसं अजिबात होत नाही आणि कारण नेहमी सांगितलं जातं ते म्हणजे गोयकार या खाजगी उद्योगात किंवा खाजगी कारखान्यात काम करायला तयार नाहीत, त्यांना फक्त सरकारी नोकरी हवी आहे। हा म्हणजे खरं निव्वळ गोयकार बेरोजगार युवकांबद्दलचा गैरसमज आणि एक रॉंग इमेज ही पसरवली जाते। गोयकारांना जर व्यवस्थित पद्धतीनं जर पगार मिळत असेल, त्यांचे कामगार म्हणून जर न्याय्य हक्क त्यांना मिळत असतील,
त्यांना जर योग्य वातावरण आणि योग्य पद्धतीचा जर रोजगार मिळत असेल तर गोयकार हे निश्चितपणे या खाजगी कंपन्यातही काम करण्यास मागे राहणार नाहीत। परंतु स्थलांतरित किंवा बाहेरच्या कामगारांची ज्या पद्धतीनं सतावणूक केली जाते, या नोकरीच्या निमित्तानं त्यांना त्यांची जी पिळवणूक केली जाते, तो प्रकार हा गोयकार सहन करत नाहीत आणि त्याचमुळे गोयकार हे खाजगी कारखान्यात किंवा खाजगी कंपन्यामध्ये काम करायला बघत नाहीत। अशी कारणं वेगवेगळी आहेत, परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 24 औद्योगिक वसाहती गोव्यात आहेत आणि त्याच्यात असंख्य हे उद्योग सुरू आहेत अशी आकडेवारी GIDCची सांगते। परंतु प्रत्यक्षात चित्र काय आहे? विधानसभेत जेव्हा हा प्रश्न विचारला जातो की ह्या औद्योगिक वसाहतीमध्ये नेमके किती जणांना रोजगार मिळाला आणि त्याच्यात स्थानिक किती आहेत, ही आकडेवारी अजूनही सरकारकडे उपलब्ध नाही। ही खरं म्हणजे दुर्दैवी अशा पद्धतीची गोष्ट आहे। तुम्ही जर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजना तयार करतात, स्थानिकांना रोजगार मिळावा, स्थानिकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मोठमोठ्या रिबेट्स देतात, मग या योजनांचा लाभ नेमका किती जणांना मिळाला, किती जणांना औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार मिळाले, कशा कशा पद्धतीचे रोजगार मिळाले, या संबंधीची आकडेवारी ही सरकारकडे असणं गरजेचं आहे, परंतु ती सरकारकडे उपलब्ध नाही। आता ही आकडेवारी कुणी ठेवावी हा जर आपण प्रश्न केला तर मग तो GIDC असेल, उद्योग खातं असेल, कामगार खातं असेल। कामगार खात्याकडून वारंवार या उद्योगांना नोटिसा पाठवण्यात येतात, परंतु कामगार खात्याच्या नोटिसांना अजिबात किंमत हे उद्योजक देत नसल्याचंही चित्र आहे। परंतु या बाबतीत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि उद्योग मंत्री मॉविन गुदिनो यांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे। प्रत्येक औद्योगिक वसाहतीमधल्या प्रत्येक कारखान्यामध्ये किती कामगार आहेत, त्याच्यात गोव्यातले किती आहेत, बाहेरचे किती आहेत, याची आकडेवारी असणं हे गरजेचं आहे। जोपर्यंत ही आकडेवारी असणार नाही तोपर्यंत सरकारच्या या धोरणांना किंवा सरकारच्या प्लॅनिंग याला कशाचाही अर्थ राहत नाही। सुदैवानं राज्याच्या GIDC जे महामंडळ आहे, गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, या महामंडळाचे चेअरमॅन अलेक्स रेजिनाल्ड आहेत। अलेक्स रेजिनाल्ड हे युवा नेते आहेत। विधानसभेत जेव्हा विरोधात ते होते त्यावेळेला वेगवेगळ्या प्रश्नावरनं ते आवाज उठवत होते आणि विशेष करून जे बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगार मिळावा यासाठीही ते खूप विरोधी पक्षात असताना बोलत होते। आज त्यांच्याकडे गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे महामंडळ आहे, त्यामुळे या महामंडळाअंतर्गत या सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेट येतात, मग सरकारचं इंडस्ट्रियल इस्टेट धोरण येतं। ही सुद्धा जी स्कीम सरकारने जी काल जारी केलेली आहे, मुख्यमंत्री मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम, या ही स्कीम जरी EDC मार्फत कार्यान्वित असली तरी त्याचा मुख्य लाभ जो आहे तो इंडस्ट्रियल युनिट्सना आहे आणि ज्या इंडस्ट्रियल युनिट्स या प्रामुख्याने या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहेत। आता एकच आव्हान अलेक्स रेजिनाल्ड यांच्यासमोर आहे की त्यांनी लवकरात लवकर राज्यातल्या सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये किती युनिट्स सुरू आहेत, किती युनिट्स बंद आहेत आणि किती प्लॉट्सचा अजूनही उपयोग करण्यात आलेला नाही याची आकडेवारी गोयकारांसमोर ठेवणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, प्रत्येक इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या युनिट्समध्ये किती कामगार आहेत, त्याच्यातले स्थलांतरित किंवा परप्रांतीय कामगार किती आहेत आणि गोयकार कामगार किती आहेत। गोयकार कामगार जे आहेत त्यांना कसल्या कसल्या पद्धतीचे रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत याची आकडेवारी अलेक्स रेजिनाल्ड यांनी मिळवली आणि ती जर जनतेला सादर केली तर त्यांच्या धाडसाचं कौतुक करावं लागणार आहे। अन्यथा विरोधी आमदार म्हणून ज्या तळमळतेने ते बोलत होते ती तळमळ त्यांच्या आता सत्ताधारी पक्षात असताना किंवा सत्तेत असताना आणि एवढं मोठं महत्त्वाचं पद त्यांच्याकडे असताना ती जर आकडेवारी त्यांना मिळू शकत नाही तर त्यांच्या कर्तृत्वावरच संशय घ्यावा लागणार आहे। अलेक्स रेजिनाल्ड यांनी ही आकडेवारी गोयकारांसमोर सादर करणं गरजेचं आहे की राज्यातल्या एकूणच औद्योगिक वसाहतींची नेमकी परिस्थिती काय आहे। ही जर परिस्थिती आपल्याला कळली तरच त्या परिस्थितीत आपण सुधारणा घडवून आणू शकतो। इंडस्ट्रियल इस्टेट किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये वेगवेगळे बदल घडवून आणण्यासाठी ते खूप तत्पर आहेत। अनेक म्हणजे जे भूखंड वितरित झाले नव्हते ते भूखंड
पारदर्शक पद्धतीनं कशा पद्धतीनं वितरित केले जातील याचीही खातरजमा त्यांनी केलेली आहे आणि त्या संबंधीची प्रक्रिया सुरू केली आहे। परंतु हे करत असताना राज्यातल्या सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये किती युनिट्स सध्या सुरू आहेत, किती युनिट्स बंद आहेत, प्रत्येक युनिटमध्ये किती कामगार आहेत, त्याच्यात परप्रांतीय कामगार किती आणि गोयकार कामगार किती याची आकडेवारी ताबडतोब सादर करणं हे अलेक्स रेजिनाल्ड यांच्यासमोर एक मोठं आव्हान राहणार आहे आणि त्यांनी हे आव्हान स्वीकारावं असं आवाहन आम्ही या निमित्तानं करतो। दुसरी गोष्ट, गोव्यात इन्व्हेस्टमेंटला प्रमोट करण्यासाठी, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी या वेगवेगळ्या योजना आणि हे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात। परंतु अशाच पद्धतीचा एक मोठा कार्यक्रम म्हणजे ही मनोहर पर्रीकरांनी 2012 मध्ये मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम जारी केली। आता प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम म्हणून त्याच्यात नाव बदल केलं आणि ती नवीन स्कीम जारी केली। परंतु गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा कार्यक्रम 2014 मध्ये सरकारने राबवला आणि गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड स्थापन केलं 2014 मध्ये। या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डचं उद्दिष्ट काय होतं, तर या प्रमोशन बोर्डचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे 2014 पासून पुढच्या 5 वर्षात राज्यात सुमारे 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणणं आणि त्याच्यातनं 50,000 जणांना रोजगार उपलब्ध करून देणं। आज 2014 मध्ये ही योजना अधिसूचित झाली, आज आपण 2023 मध्ये आहोत। काय आहे नेमकी या योजनेची परिस्थिती, किती प्रमाणात गुंतवणूक आली, किती प्रमाणात किती प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले याची खरी आकडेवारी ही समोर येणं गरजेचं आहे। 2014 पासून जी ही योजना सुरू झाली त्या अंतर्गत जी आकडेवारी गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डच्या संकेतस्थळावर मिळते त्याप्रमाणे जवळजवळ आतापर्यंत 185 मेजर इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्स यांना मान्यता मिळालेली आहे। आता खरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड आणि या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड अंतर्गत ज्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाते तो एक स्वतंत्र इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे। या प्रमोशन बोर्डच्या आड वेगवेगळे जे उद्योजक आहेत, विशेष करून जे इन्व्हेस्टर आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीनं सगळे कायदे नियम तुडवून पर्यावरणाच्या विरोधातली भूमिका घेऊन अशा पद्धतीनं आपल्या उद्योगांना मान्यता घेत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी विकत घेऊन या जमिनीवरती रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी एखादा प्रकल्प आपण आणत आहोत अशा पद्धतीचा आभास निर्माण करून इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड अंतर्गत सगळे परवाने मिळवण्याचा एक प्रकार या सध्या सगळ्या याच्यात सुरू आहे। त्याचं खरं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे आणि या जर खरोखरच याचं जर सखोल इन्व्हेस्टिगेशन झालं तर त्याच्यातनं इतरही अनेक गोष्टी या समोर येऊ शकतात। आता या सगळ्या गोष्टींचा उहापोह घेण्याचा एक मात्र उद्देश तो म्हणजे एकीकडे गोवा सरकार स्थानिकांना रोजगार मिळवून देणं आणि राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं या गोष्टी अंतर्गत या वेगवेगळ्या गोष्टी जरी करत असलं तरी मुळात या गोष्टी करत असताना आणि या गोष्टी अधिसूचित झाल्यानंतर कार्यान्वित झाल्यानंतर त्याचे रिझल्ट काय, त्याचं ऑडिट ज्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं त्याचं ऑडिट होताना आपल्याला दिसत नाही। आता इंटरेस्ट रिबेट स्कीम, मॉडिफाईड इंटरेस्ट रिबेट स्कीम आणि मुख्यमंत्री मॉडिफाईड इंटरेस्ट स्कीम अशा 3 स्वरूपात या योजना आल्या, परंतु या योजनेचं उद्दिष्ट का साध्य होत नाही या प्रश्नाचं उत्तर हे सरकारनं आणि प्रामुख्याने जे संबंधित खात्याचे अधिकारी आहेत त्यांनी देण्याची गरज आहे की एवढी योजना तुम्ही लाभदायक योजना अधिसूचित करूनही त्याचा लाभ का घेतला जात नाही। दुसरी गोष्ट, राज्यातल्या औद्योगिक वसाहतींची नेमकी परिस्थिती काय आहे याचाही एक ऑडिट हे होणं गरजेचं आहे। इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हे प्रमोशन आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे स्थापन केलं आहे की या बोर्डाच्या अंडर जी सिंगल विंडो सिस्टम अंतर्गत ज्या सगळ्या परवाना फटाफट मिळतात त्याचा लाभ घेण्यासाठी कुठेतरी भूखंड माफिया किंवा रिअल इस्टेट जायंट्स याचा उपयोग करतात की काय याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे। या सगळ्या अनुषंगाने या योजनेची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत दिलेली आहेच, परंतु या
अपडेटच्या माध्यमानं आम्ही सरकारला आवाहन करतो आणि सरकारी यंत्रणांना आवाहन करतो की या योजना तुम्ही सुरू करत आहात, बरं आहे, परंतु या योजनेचा खरोखरच लाभ लोकांना मिळतोय काय, किंवा या योजना यशस्वी होत आहेत काय, किंवा या योजना यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतायत याची माहिती गोयकरांना मिळणं गरजेचं आहे. गोयकरांनी केवळ आणि केवळ सरकारी नोकरीच्या मागे न धावता या योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करण्याची गरज आहे. परंतु केवळ अशा पद्धतीच्या योजना सुरू केल्या म्हणून गोयकार उद्योगामध्ये येणार नाहीत, कारण त्याची अनेक इतरही कारणे आहेत. या कारणावरही सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे, सविस्तर डिबेट होणं गरजेचं आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या तर निश्चितच जे उद्देश किंवा जे उद्दिष्ट सरकारनं आपल्या मनात ठेवलेलं आहे की स्थानिकांना या उद्योगामध्ये उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देण्यासंबंधीचं ते उद्दिष्ट निश्चितच साध्य होऊ शकेल. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टीवरून आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.